आणि आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते। राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या दुसऱ्या आठवड्यातल्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकतोय। राज्यात लवकरच यावेळी आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत आता सध्या मिळतात। त्यामुळे 10 ऑक्टोबर नंतर आता आचारसंहिता लागू शकते अशी सूत्रांकडून साम टीव्हीला माहिती मिळाली। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच मोहिनी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वातावरण तापायला सुरुवात झाली। मागच्या 2 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जवळपास 171 जे हे मांडले गेले आणि शासन आता परत गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। त्या बैठकीमध्ये अजून जनतेच्या हिताचे आणि शासनाचे महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये पार पडण्याची शक्यता आहे, जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येईल आणि चांगले निर्णय शासनाचे लोकांपर्यंत पोहोचता येईल, जेणेकरून त्याचा फायदा हा निवडणुकीमध्ये होईल आणि 10 तारखेनंतर आचारसंहिता लागणार। त्यासाठी सरकार ही मंत्रिमंडळाची बैठकीची घाई करते आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त निर्णय पास करण्याचा हा सरकारचा प्रयत्न असणार आहे। अगदी नक्कीच धन्यवाद हिरा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता आचारसंहिता साधारणतः 10 तारखेनंतर लागण्याचे हे संकेत मिळतात आणि या नंतर आता निवडणुका नेमका कधी होतील तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकूणच 24 नोव्हेंबरला खरं तर विधानसभेची मुदत संपते आणि त्या आधी निवडणुका घेण्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं।